नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो आहोत गणपती वर्कशॉप एक्सप्लोअर करायला. तर करी रोड ब्रिज उतरल्यानंतर आपल्याला दिसतो गणसंकुल वर्कशॉप. आत शिरताच बाप्पाच्या इतक्या सुंदर मूर्त्या पाहून आम्ही आनंदाने भारावून गेलो. अजून आत शिरता मोठ्या मूर्त्याही दिसू लागल्या. तुम्ही कधी आपल्या लाडक्या बाप्पाला घडताना पाहिलं आहे का? उंच उंच गणपतीच्या मूर्त्या कशा बनवतात ते आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. एका गणेशाची मूर्ती बनवण्याकरिता अनेक कलाकारांचा हातभार लागतो. मूर्तिकाराने मूर्ती घडवली की त्यावर टचअप किंवा गॅप फिलिंग होते. मग मोल्डचा वापर करून त्याचे अलंकार अशा पद्धतीने बनवले जातात. पॉलिशिंग करून स्मूथ केला जातो. मग एक कोट कलर करून कलर शेडिंग आर्टिस्ट कडे जातो. बॉडी कलर झाल्यानंतर सर्वात कठीण आणि मेन स्टेप येते, ती म्हणजे आखणी. कलेने बाप्पाला घडताना बघत असताना मनात एकच विचार चालू होता, ज्याने आपल्याला घडवलं त्याला आज घडताना बघत आहोत आम्ही. जशी जशी आखणीची डिटेलिंग होत होती तसं मूर्तीमध्ये जीव येत होता. आणि हे सगळं बघण्याची संधी आम्हाला अग्निमोहिते कलाकारांनी दिली होती. आणि खूप पेशन्सचं काम आहे हे. आखणी झाल्यावर हिरे जडित अलंकार चढवले जातात. ते आर्टिस्ट वेगळे असतात. आणि मग मूर्ती एकदम रिअलिस्टिक दिसू लागते. कितीतरी प्रोसिजर्स आहेत एका मूर्तीला घडवण्यामागे. खरं तर माझी लहान बहिणीला इथे मूर्ती रंगवण्याची संधी मिळाली आहे आणि तिच्यामुळेच मला परमिशन मिळाली ही सर्व प्रोसिजर बघण्याची. मग बनतात बाप्पाच्या मागची आरास. आणि त्याचे वाहन. आणि मग वस्त्र चढवून बाप्पा तयार होतो आगमनाकरिता. 2 तास घालवले आम्ही ह्या वर्कशॉप मध्ये, पण तरीही तिथून बाहेर निघावंसं वाटतच नव्हतं. मग आम्ही गेलो लहान मूर्त्या पाहायला. काही मूर्त्यांचं फिनिशिंग काम चालू होतं. लहान मूर्त्याही विक्रीकरिता ठेवल्या होत्या, तर काही ऑर्डरनुसार तिथेच बनवल्या जात होत्या. जिकडे नजर फिरवावी तिकडे देवच दिसत होता, तेही वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रूपांमध्ये. बाप्पाचे इतके गोंडस रूप पाहायला मिळालेत ना, खूपच भारी वाटलं हे सर्व पाहून. आता हे बाप्पा आपापल्या मंडपात विराजमान होणार आणि गणेश चतुर्थी नंतर त्याला अजून सजलेला पाहू शकणार. बोला गणपती बाप्पा मोरया. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.